हां, आता आपण तुम्ही जे म्हटलात, की काही लोकांनी करिअर एक निवडलं, त्याच्यानंतर दुसऱ्या करिअरकडे ते गेले आणि एवढे मोठे झाले. मग त्यांनी कुठं लिनिअर करिअर निवडलं होतं आणि त्यांनी कुठे एक सरळ सोट असा मार्ग निवडला होता, असं तुमचं म्हणणं आहे. आणि हे बरोबर आहे, की अनिल कुंबळे इंजिनियर झाला, नंतर मग क्रिकेटमध्ये गेला. म्हणजे संदीप खरे पण इंजिनिअरिंग नंतर गीतकार, कविता या क्षेत्रात. डॉक्टर सलील कुलकर्णी मेडिकल, अगदी MBBSचं शिक्षण घेऊन मग संगीतकार. तर अशी बरीच उदाहरणं आहेत. पण मग असं प्रत्येकानेच करायचं का? आता ही सक्सेसफुल उदाहरणं आहेत ना, म्हणून आपल्या ती लक्षात राहतात. तर एक जुना काळ असा होता, की त्यावेळेस आपण स्ट्रगल करत जायचो. कधी-कधी काही निर्णय चुकायचे. मग निर्णय चुकल्यानंतर ते पुढे ॲडजस्ट करायचो. त्यातल्या काही लोकांना त्याच्यातही सक्सेस मिळाला. पण बऱ्याच जणांचं कदाचित त्याच्यामध्ये पूर्णपणे पारिपत्य झालं असेल. ते फेल गेले असतील. आणि आता जो काळ आहे तो पेरेंटल लेवलला बऱ्यापैकी एक जनरेशन अशी आली, की आता आपण फॅमिली वाईज आपण स्टेबल आहोत, असं बऱ्याच जणांच्याकडे परिस्थिती असेल असं गृहीत धरलं. तर त्यांच्या पुढच्या जनरेशनला आता हे स्वातंत्र्य आहे, की पक्का निर्णय करू. म्हणजे हा निर्णय असा करायचा आहे, की ज्याच्यातून मला आता सरळ सोट करिअर मिळण्यासाठी मी जाऊ शकेल. जसं सचिन तेंडुलकर सरळ सोट करिअर आहे. मध्ये काही कुठेही निर्णय चुकला नाही, चव बदलला नाही. त्याचा फायदा काय होतो, की म्हणजे तुम्हाला त्यातलं अत्युच्च मुद्दा गाठता येतो, बिंदू गाठता येतो. बोमन इराणींचं तुम्ही सांगताय, तर बोमन इराणींनी ठीक आहे ते यश मिळवलं, परंतु त्या कार्यक्षेत्रामध्ये ते जरी आपल्याला आवडते अभिनेते असले तरीसुद्धा अमिताभ बच्चनच्या पोझिशनला ते नाही पोचू शकले. बरोबर ना? तर अशा पद्धतीने जर त्यांना जरी आपण हा प्रश्न विचारला, की तुम्ही लेट इन द लाईफ चालू झालं करिअर, ते जर आधी चालू झालं असतं तर काय झालं असतं, तर कदाचित ते सांगतील, की मी जर लवकर आलो असतो तर कदाचित एका वेगळ्या उंचीवर असतो. त्यामुळे आपण ज्याला म्हणतो, की ठेच लागून पुढे जाणं किंवा टक्के टोनपे खात किंवा धडपडत आपण एखाद्या क्षेत्रात पोचणं. तर पूर्वीच्या काळी मागच्या जनरेशनला ते आपण म्हणूयात, की त्यावेळेस माहिती नसायची. दुसरी गोष्ट म्हणजे जबाबदारी असायची, की आता शिक्षण झालं, आता मला काहीतरी केलं पाहिजे. आणि तो विद्यार्थी, तो मुलगा काहीतरी एक छोटा कोर्स करायचा, तो त्याच्यात जायचा. मग त्याच्या लक्षात यायचं, की माझी आवड वेगळीच आहे. मग तो तिथलं ते सोडून यायचा. तर ज्याला असं आपण म्हणतो, की करिअर हे तुमचं फुल टाईम असलं पाहिजे आणि ते लाँग ड्युरेशनचं असलं पाहिजे. तर त्याचं तुम्हाला सगळे आउटपुट्स मिळतात. पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, सन्मान, कामातलं समाधान, चिरकाल टिकणारं नाव, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात. मग आता उदाहरणं दिलीत ती खरोखरची बरोबर आहेत उदाहरणं, की ज्यांनी आधी काहीतरी वेगळं केलं, नंतर मध्ये काहीतरी केलं, मग शेवटी काहीतरी केलं. पण जेव्हा आपण त्या कार्यक्षेत्रामध्ये ह्या लोकांचा जर शिरकाव लवकर झाला असता, ट्रेनिंग घेऊन झाला असता, तर त्यांची पोझिशन काय राहिली असती. आता ह्या जनरेशनमध्ये, आत्ता जी आपली मुलं आत्ता कॉलेजमध्ये आहेत किंवा जी 25-30च्या आसपास आहेत, त्यांना आपण ही संधी द्यायला हरकत नाही, की आता तू एक पक्कं ठरव आणि त्याच रस्त्याने पुढे जा. साधं उदाहरण जर द्यायचं झालं तर मला समजा सोलापूरला जायचं असेल पुण्यावरून, तर मी पुण्यावरून हडपसरच्या दिशेने गाडी काढली पाहिजे. तिथून मी गाडी इंदापूरच्या दिशेने नेली पाहिजे. सगळा सरळ रस्ता आहे. आता या रस्त्याने मी जर पुण्यातून निघालोय, माझं पक्कं ठरलं आहे की मला सोलापूरला जायचं आहे, तर आता ती व्यक्ती तिथे पोचणार तर किती वेळ लागेल? म्हणजे कमी वेळ लागेल. पण एखाद्या व्यक्तीने गाडी धनकवडीच्या दिशेने काढली पुण्यावरून, तो काही अंतर साताऱ्याच्या दिशेने गेला, परत घाट उतरून खाली आला, परत त्याला वाटलं नाशिकला जाऊन त्याने नाशिक फाट्यापर्यंत गाडी नेली, तिथून परत त्याला वाटलं की नाही आता आपल्याला सोलापूरला जायचं, मग त्याने परत स्वारगेटला गाडी आणली. तोपर्यंत हा दुसरा व्यक्ती पूर्णपणे त्याच्या यशापर्यंत पोचला होता. म्हणून हे जसं रस्त्याच्या बाबत आहे तसं करिअरच्या बाबतीत आहे. जर आपल्याला संधी मिळाली, आपल्याला जर तशी फॅसिलिटी असेल, की आता आपण करिअर हे अंतिम फायनल करायचं, फायदा कसा होतो सांगतो. तुम्ही जर ठरवलं की मला IAS व्हायचं आहे आणि इंजिनियर होऊन IAS व्हायचं आहे, तर तो विद्यार्थी सेकंड इयरपासून, म्हणजे सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयर 3 वर्ष दोन्ही विषयांचा अभ्यास करतो. इंजिनिअरिंगचा पण करतो आणि स्पर्धा परीक्षांचा पण करतो आणि IASचा पण करतो. म्हणजे त्यामुळं तो विद्यार्थी ॲट अ टाईम 21, 22, 23च्या आसपास म्हणजे इंजिनियर पण झाला आणि इकडं पोस्ट पण काढली असं होण्याची शक्यता जास्त राहते. पण एखादा विद्यार्थी इंजिनियर होई संपेस तोपर्यंत IAS व्हायचं त्याला माहीत नाही आहे. एखाद्या वर्षी नोकरी केली आणि त्याच्यानंतर वाटलं तर तो IAS होईल, शक्यता आहे. पण त्याच्यामध्ये त्याचा जो वेळ आणि श्रम व्हायला जाणार आहेत ते वेगळ्या डायरेक्शनचे असतील, ते त्याला दमवणारे असतील. म्हणून मी असं म्हणेन की
जर तुम्ही म्हणताय की एक जर शक्य असेल तर आपण व्हर्टिकलमध्ये करिअर निवडलं तर ते योग्य राहू शकेल. आता काही केसेसमध्ये असं होतं की त्यांचं ब्रांच वेगळी वाटते पण व्हर्टिकल एकच असतं. म्हणजे समजा के आत्रे, तर ते संपादक होते, लेखक होते, पत्रकार होते, ते कवी होते, कवी होते, चित्रपट दिग्दर्शक होते, चित्रपट निर्माते होते, ते शिक्षक होते, शिक्षण संस्था चालक होते, राजकारणी होते. आता ह्या सगळ्यांमध्ये जर एक कॉमन फॅक्टर पाहिला तर ते व्यक्त होणारे होते. व्यक्त होणारे हे त्यांचं व्हर्टिकल आहे. मग आता जर तुम्ही क्रिकेटची कॉमेंट्री पण करताय आणि कॉमेडी शोला पण जज म्हणून बसताय, व्हर्टिकल एकच आहे. त्यामुळे तिथं चालणार आहे. तर एखादा व्यक्ती नाटकात जातो, प्रशांत दामलेंसारखा व्यक्ती, आणि तो एकच क्षेत्र निवडतो, तर काय होतं की त्या ठिकाणी तुमचं नाव अधोरेखित होतं. म्हणजे नाटक म्हणलं की मग एका लग्नाची गोष्ट येतं, प्रशांत दामलेंचं नाव तिथं ठीक. त्यांनी चित्रपटसुद्धा सुरुवातीला घेतल्यानंतर नंतर बंद केले. म्हणजे निश एरिया जर तुम्ही निवडला आणि त्याच्यावरच फोकस केला, जसं सचिन तेंडुलकर फक्त बॅटिंग, म्हणजे अष्टपैलू वगैरे सोडून द्या, फक्त बॅटिंग, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त फोकस ठेवतात. आता मला सांगा, जर तुमचं 35पर्यंतचं वेगळं करिअर होतं आणि 35 नंतर तुम्ही वेगळं करिअर निवडलं, तुम्हाला यश मिळालं तर आनंदच आहे. पण समजा मग त्या व्यक्तीला असं वाटू शकतं की मी 22व्या वर्षापासून जर केलं असतं तर, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे काही लोकांचं असं होतं की त्यांचा एखादा व्यवसाय हा ते 40शीच चालू करतात, पण त्याच्या अलीकडचे त्यांचे व्यवसाय वेगवेगळे होते, पण व्यवसाय हे व्हर्टिकल मात्र कॉमन असतात. त्या केसमध्ये अडचण आहे. समजा मी भाषण करतोय, मी उद्या चित्रपटात गेलो, व्हर्टिकल एकच आहे, मला बोलायचंच आहे. सो फक्त एक आहे की जर निश एरिया जर तो पण पक्काच असेल की मी फक्त रेडिओवरतूनच कार्यक्रम करणार, मग त्याच्या उद्घोषणा असतील, तर फायदा असा होणार आहे की ज्यावेळेस रेडिओ हा विषय येईल त्यावेळेस त्या अशा व्यक्तीचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. म्हणजे विनोदी अभिनेता अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, भाऊ कदम यांची नावं तिथं पुढे येतात. सो गंभीर चित्रपट किंवा विनोदी चित्रपट याच्यामध्ये काही विशिष्ट नावं पुढे येतात. विलन अमरीश पुरी डोळ्यासमोर येतो. तर आता यामध्ये असं आहे की तुम्ही निश एरिया पकडणं गरजेचं आहे. निश एरियाचा फक्त एक तोटा आहे, तो एरिया जर ऑब्सोलेट झाला, तो एरिया बंद झाला किंवा तुमचा इंटरेस्ट कमी झाला तर तुम्हाला तिथे यू टर्न मारणं अवघड जातं. म्हणजे म्हणून मग आपण सांगतो की रोबोटिक्स ऑटोमेशन आत्ता निवडायच्या ऐवजी आत्ता मेकॅनिकल घ्या आणि रोबोटिक्स ऑटोमेशन स्पेशलायझेशनला घ्या. पण व्हर्टिकल इंजिनिअरिंग तर कॉमनच आहे असं आहे. पण त्याने 11वी 12वी सायन्स केलं, मग CAचा अभ्यास चालू केला त्याच्यानंतर, म्हणजे सायन्सकडनं कॉमर्सकडनं तिकडनं परत MBA फायनान्स केलं. एवढं सगळं सोडून मग मिलिटरी जायचं म्हणतोय, ते जमलं नाही, मग तो काहीतरी म्हणतो की मी छोटा व्यवसाय करतो. त्याच्याऐवजी जर त्याने 11वीपासूनच व्यवसाय पॉईंट ऑफ व्ह्यूनीच ठरवलं असतं, 11वी 12वी कॉमर्स, BBAचा कोर्स, MBA आणि मग बिझनेस, जॉब नंतर बिझनेस, तर त्याला त्याची जी मानसिक ओढाताण आहे ना ती कमी झाली असते. त्यामुळे तुम्ही जी दिलेली उदाहरणं जी आहेत किंवा यांनी असं केलं मग तसं केलं मग तसं केलं आणि सक्सेसफुल झाले, तर ती अपवादात्मक उदाहरणं आहेत. आणि फेल्युअर जी आहेत ते आपल्याला माहीत नाहीत की ज्यांनी हे केलं ते केलं, सगळं धरसोड वृत्ती, तसं उपयोगाचं नाही. तरी मी ह्या लोकांच्या पण बाजूनी आहे ज्यांनी धरसोड वृत्ती केली, किंवा त्याला एक म्हण आहे की एक ना धड भाराभार चिंध्या. पण ज्याला आयुष्य जगायचं आहे तो जर म्हणला की मी सुरुवातीला हे केलं मग नंतर ते केलं मग नंतर ते केलं आणि मी सगळीकडे आनंद घेतला, तर त्याला एक नवीन शब्द आपण तयार केला, तो म्हणजे मल्टी करिअर्स. आणि मल्टी करिअर्स वन आफ्टर अनदर. तर वन आफ्टर अनदर मल्टिपल करिअर्स ही चालू शकतात काहींच्या केसमध्ये, जेव्हा ती लोक जिनियस असतात चालू शकतात. म्हणजे एखादा व्यक्ती कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये काम करतो, नंतर तो व्यावसायिक होतो, नंतर तो राजकारणात जातो, असं होऊ शकतं. एक अनुभव त्याला दुसरीकडे उपयोगाला सुद्धा येऊ शकतो. पण ज्यांना असं वाटतं की मला यश लवकरात लवकर मिळवायचं आहे, पक्क मिळवायचं आहे आणि मला इकडे तिकडे लक्ष द्यायचं नाही आहे, त्याने मात्र 10वीच्या टप्प्यावरच करिअरचा अंतिम बिंदू ठरवावा. आता असं जरी म्हटलं आपण तरीसुद्धा व्हेरिएशन पॉसिबल आहे. तरीसुद्धा तो इकडं तिकडं गडबड करतोच. म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवेसुद्धा सरळ नाही आहे, त्यालासुद्धा मध्ये घाट लागतो. आता तो घाट काढून मिसिंग लिंक टाकलेली आहे, तरीसुद्धा अख्खा सरळ सोड 2 बिंदू जोडलेले नाहीत ना एका रेषेत. मध्ये मध्ये वळणं कुठं ना कुठं तरी आहेत, ती थोडी का होणं असतीलच. आणि जरी रस्ता सरळ असला तरीसुद्धा तुमच्या मध्ये काही गाड्या येतील,
जसं रस्त्यावर आवडलं तसं करिअरमध्ये पण ते. मध्ये गाडी आल्यावरती तुम्हाला त्या गाडीच्या मागे चालवतात नाही गाडी, तुम्हाला ओव्हरटेक करावं लागते. तेव्हा करिअरच्या बाबतीत सुद्धा तुम्ही एखादं करिअर निवडलं, तिथं तुम्हाला जर तिथं तुमची डेव्हलपमेंट स्लो वाटली तर तुम्हाला त्यातल्या त्यात एखादा आतली स्पेशलायझेशन पकडावी लागते आणि मग ती स्पेशलायझेशन घेऊन पुढे जायला लागतं. सो जरी आपण डिझाईन केलं, जसं आर्किटेक्चर डिझाईन करतो आणि आता फायनल ही बिल्डिंग अशी होणार, कधी कधी काही त्याच्यात चेंजेस येतात, तसे चेंजेस करिअरमध्ये येऊ शकतात. तर जास्तीत जास्त आपण स्ट्रॅटेजिकली गेलो आणि प्लॅन्ड पद्धतीने करिअरला गेलो तर ते इथून पुढच्या पिढ्यांसाठी ते उपयोगाचं ठरू शकेल असं मला वाटतं.